नंदुरबार आगारात 14 नवीन बसेस दाखल. मुदत संपलेल्या 22 बसेस स्क्रॅप केल्यात. नवीन बसेस आल्या पण तुटवडा कायम. जुन्याच बसेसवर प्रवाशांचा प्रवास. मुदत संपलेल्या बसेस सेवाबाह्य. आणखी नवीन बसेसची आगाराकडून मागणी. नंदुरबार आगारात नवीन बसेस दाखल झाल्यामुळे मुदत संपलेल्या 22 बसेस स्क्रॅप करण्यात आल्या आहेत. मात्र आगारात अजूनही मोठ्या प्रमाणावर जुन्या व मुदत संपलेल्या बसेस रस्त्यावर धावत असल्याचे चित्र आहे. नवीन 14 बसेस आगारात दाखल झाल्या असल्या तरी त्याचवेळी 22 बसेस सेवाबाह्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसेसची संख्या वाढण्याऐवजी तुटवडा कायम असल्याची परिस्थिती आहे. नंदुरबार आगारातून प्रामुख्याने धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई या प्रमुख शहरांकडे दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे दर्जेदार आणि सुरक्षित बसेस उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. नवीन बसेस उपलब्ध झाल्यामुळे जुन्या बसेस स्क्रॅप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी येत्या काळात आणखी नवीन बसेसची मागणी आगार प्रशासनाकडून करण्यात आली आहे. आता प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा कधी उपलब्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा.